गडचिरोलीच्या आश्रमशाळेत 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल तयार आहे आणि आज सरकारला तो अहवाल सादर केला जाईल। मुख्याध्यापक आणि अधीक्षक आश्रमशाळेत मुक्कामास नव्हते। अधीक्षक आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल। अप्पर आदिवासी विकास आयुक्त आयुषी सिंग यांनी माहिती दिली आहे। सर्पदंशाच्या घटनेचा प्राथमिक अहवाल आज सरकारला दिला जाईल। विद्यार्थ्यांना बेड न पुरवणाऱ्या संस्था चालकावरही कारवाई होणार आहे। नागपूर विभागात 80% खासगी अनुदानित शाळांमध्ये बेड नसल्याची कबुलीही देण्यात आली आहे। सगळ्या अनुदानित आश्रम शाळांनाही नोटीस बजावण्यात येणार असल्याचं आयुषी सिंग यांनी सांगितलंय। काय कारवाई केली जाणार त्यांच्यावर? गडचिरोली प्रकल्प अंतर्गत जप्तलई अनुदानित आश्रमशाळामधला हा प्रकार आहे। काल सकाळी आम्हाला या दुर्दैवी प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी भेट दिली। शाळेत भेट दिल्यानंतर असं आढळून आला की मुलींच्या जे वसतिगृह आहे त्याच्या बाजूने काही प्रमाणात त्यांनी स्वयंपाकसाठी लाकूड साठवून जे ठेवलेलं होतं त्याच्यातूनच ह्या सापचा धोका निर्माण झाला मुलींना। शाळेत जे आहे ते काही प्रमाणात स्वच्छतेची पण अडचण होती आणि जेव्हा ही घटना रात्री 1:30-2च्या सुमारे घडली तेव्हा काही प्रमाणात लोक मुख्यालयामधून अनुपस्थित होते। या सर्व बाबी आमचे एन्क्वायरी रिपोर्टमध्ये आढळून आलेली आहे। या अनुषंगाने आम्ही नक्कीच पुढील आज त्यांना कारणे दाखवा देणार आहोत आणि त्यानंतर मग पुढील प्रशासकीय कारवाईच्या टप्प्यावर जाणार आहोत। याचबरोबर आमचे अपर आयुक्त कार्यालयाअंतर्गत ज्या सुमारे 200 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी आपले अधीक्षक मुख्याध्यापक यांना अजून या बाबींसाठी प्रशिक्षित करणं, त्यांना मुलांची सेफ्टीशी निगडीत ज्या SOP आहे ते देणं आणि त्याचबरोबर जर अशी काही घटना घडली तर फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून त्यांनी कसे वागावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।